शिट्टी वाजव ना. शिट्टी वाजव. शिट्टी कशी वाजवायची? आवाज काढ. आवाज जोरात वाजव. जोरात वाजव. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब ब्लॉग चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाईफ विथ शार्वी अँड मम्मा. आज आम्ही राखी घ्यायला शॉपमध्ये आलो आणि खरंच इथे इतक्या सुंदर सुंदर राख्या होत्या ना की एक राखी बघावी तर त्यापेक्षा सुंदर दुसरी वाटत होती. काही खूप क्यूट डिझाईन होत्या, तर काही ट्रेडिशनल, तर काही अगदी ट्रेंडी आणि स्टायलिश होत्या. राख्या बघता बघता मला तर समजतच नव्हतं की नेमकी कोणती घ्यावी. एवढ्या सुंदर राख्या शॉपमध्ये आलेल्या होत्या. मी आता मार्केटमध्ये जाऊन आलेली आहे. राख्या खरेदी करून आलेली आहे. तुम्हाला दाखवते मी राख्या कशा घेतल्या आहेत ते व्हिडिओमध्ये. आणि जरासं पार्लरमध्ये पण जायचं आहे. आयब्रो वगैरे खूप वाढले आहेत. आता ते संध्याकाळी जाईन मी, त्यामुळे चेहरा जरासा असा थोडा वेगळाच दिसतोय. आणि उद्या आहे रक्षाबंधन, त्यासाठी थोडंसं तयारी करायची आहे. चला तर मग मी तुम्हाला राख्या दाखवते कशा आणल्या आहेत ते. आम्ही राखी घ्यायला शॉपमध्ये आलो होतो आणि इथे इतक्या सुंदर सुंदर राख्या होत्या की नेमकी कोणती घ्यावी हेच कळत नव्हतं. छोट्या मुलांसाठी क्यूट कार्टून सारख्या राख्या तर मोठ्यांसाठी खूप सुंदर आणि एलिगंट डिझाईन्स होत्या. काही राख्या अगदी ट्रेडिशनल होत्या, तर काही खूपच ट्रेंडी आणि आकर्षक होत्या. सगळ्या राख्या इतक्या सुंदर दिसत होत्या की एकापेक्षा एक घ्याव्याशा वाटत होत्या. शेवटी खूप विचार करून भावासाठी एक सुंदर अशी राखी मी घेतली, सिलेक्ट केली. रक्षाबंधनासाठी राखी निवडतानाचा एक वेगळीच एक्साइटमेंट असते ना, कारण ती फक्त राखी नसते, तर आपल्या भावासाठीचं प्रेम आणि आपल्या सुंदर नात्याची आठवण असते. सगळ्या राख्या इतक्या सुंदर होत्या की एकापेक्षा एक खूप सुंदर वाटत होत्या, अप्रतिम वाटत होत्या. बघू शकता इथे तुम्ही किती छान छान सुंदर सुंदर राख्या आलेल्या आहेत. काही स्टोनच्या होत्या, काही रुद्राक्षाच्या मणीच्या होत्या, तर काही मोरपिसाच्या होत्या. लहान मुलांच्या देखील कार्टूनच्या लाईट्सच्या राख्या होत्या आणि दुकानामध्ये मेहंदीचे कोन देखील अवेलेबल होते. इथे मी ह्या सिलेक्ट घेतलेल्या राख्या आहेत, त्या घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कोणत्या घेतल्या आहेत ते. आणि काही पाईप क्लीनर्सपासून मी काही बनवलं आहे, त्यासाठी मला पोलन्स हवे होते, ते देखील मी घेतलेले आहेत. ते काय काय खरेदी केली ते मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. इथे नंतर बिल करण्यासाठी आई आणि मी थांबलो होतो. तर इथे बघू शकता तुम्ही राखीची डिझाईन. अशा प्रकारची राखी मी मार्केटमधून घेऊन आलेली आहे. आणि सध्या सगळ्याच गोष्टी एवढ्या महाग झालेल्या आहेत की काय विचारूच नका. एवढी एवढीशी राखी ही 30 रुपयाला एक राखी आहे. बघू शकता राखीची डिझाईन. मी ती शार्वी, तू काय घेऊन आली ग? मेहंदी. तिला खूप आवड आहे मेहंदी काढायची. काढलेली दाखव हातावर. बघा माझी मेहंदी. बोल ना. तरी त्याच्यावर परत काढायची है ना. अजून पण मी घेऊन आलेली आहे. थांब. हे भावांच्या मुलींसाठी आणल्यात ह्या मोराची. काढू नको, काढू नको बाळा. बघा मस्त अशा मोराच्या आणल्या आहेत ह्यावेळेस. दिसतंय दिसतंय दिसतंय. असं तर हातात. हा बघा शार्वी राखी दाखवती. काय हे काय सांग? मोर आहे मोर. पिकॉक. पिकॉक आहे पिकॉक. हा छान आहे ना. माझ्या भावाच्या मुलींना मी राखी बांधत असते, त्यांच्यासाठी अशाच घेऊन आली आहे मोराची डिझाईन असलेल्या. ठेवून द्यायची आता. आणि हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्वंदीचं फूल बनवलेलं दाखवलं ना. थांब जरा. ह्याच पाईप क्लीनर पासून जास्वंदीचं फूल बनवलेलं दाखवलेलं आहे, त्याच्यासाठी हे पोलन घेऊन आलेली आहे मी. 20 रुपयाला एक बंच आहे हा. असे दोन आणलेत, एक डार्क येलो आणि एक लाईट येलो. बघा हिच्या हातामध्ये आहे. आणि ते लोटसच्या फ्लावरचं लटकन बनवायचं आहे. एक बनवलेलं आहे, त्याची जोडी बनवायची आहे, त्याच्यासाठी हे मणी देखील घेऊन आलेली आहे. एवढंच मी सामान घेऊन आले आहे. एवढ्याच सामानाला 500 रुपये गेले आहेत.
कोण म्हणेन काय एवढूशा सामानाला 500 रुपये लागले म्हणून. बघा. आणि माझ्यासाठी एक टिकलीचं पॉकेट आणलं आहे. हा फोटो काढू. हा काय आहे तुझं ते हेअर बेल्ट आहे? नवीन आहे? सांग ना. माझं हेअर बेल्ट बघू, दाखवू आपण सगळ्यांना इकडं. हे बघा शार्वीचं नवीन हेअर बेल्ट आहे ना. उद्या रक्षाबंधन आहे, त्यासाठी इथं शार्वीला मी मेहंदी काढते. पुसू नको. लहान मुलांना किती हौस असते बघा ना. लहानपणी मला पण अशीच आवड होती, पण आता काही होतच नाही. आता मी लावते ना तुला, मी लावते तुला. तुम्हाला काढायची का मेहंदी पण? तुम्हाला मेहंदी काढायची का? मेहंदी काढायची असेल तर या शार्वीकडे. शार्वी छान छान मेहंदी काढते है ना. हलू नको, हलू नको, हलू नको. हा त्याला पण लावायची. असंच ठेवा, असंच हात ठेवा. इथे शार्वीची मेहंदी बघा किती छान छान काढली. वाव, तुम्हाला आवडली का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तसा हात नाही करायचा, असं कर हात. हा काय काढलं तू? मेहंदी. 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 मे हंदी. हंदी. हात असं कर. वाव. आज सकाळपासून जरा ऊन पडलं होतं, त्यामुळे बाहेर देखील कोरडं होतं. त्यामुळे दुपारी बाहेर शार्वीला खेळवण्यासाठी इथे मी बाहेर बसले होते ओट्यावर. तरी या दोघी मिळून इथे स्कूटर खेळत आहेत. कशी मस्ती करतायत ते बघू शकता. आणि इथे बाहेर दारावर सोफ्याचे कवर विकणारा माणूस आला होता, तर ते सोफ्याचे कवर बघायचं चाललं होतं आमचं. तर त्यांनी सांगताना आम्हाला 1800 रुपये जोडी असं सांगितलं होतं. बघू शकता खूप छान आहे, परंतु देताना त्यांनी आम्हाला 400 रुपये जोडी असं मिळून दिलं. खूप सुंदर आहे ते. आणि त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट घेतलाच नाही. रात्री शार्वीची आणि तन्वीची अशी मस्ती चालली होती आणि मी जेवल्यानंतर वॉकिंग करत होते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा उद्याच्या एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि शुभरात्री. हा व्हिडिओ ना यूट्यूबमध्ये टाक. हा